So student, let us continue our chapter reproduction in lower and higher animals. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितली होती द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. थोडंसं रिकॉल करूया आपण आपलं प्रिव्हियस नॉलेज, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की रिप्रोडक्शन मीन्स द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग ऑर न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये दोन पद्धती बघितल्या, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यातली आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्युमन रिप्रोडक्शन बघतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं की देर इज मिक्सिंग ऑफ गॅमेट, दॅट इज मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस दी न्यू ऑफस्प्रिंग. म्हणून ह्याला ॲम्फिमिक्सिस असं सुद्धा म्हटलं जातं. सेक्शुअल रिप्रोडक्शनला काय म्हटलं जातं? ॲम्फिमिक्सिस असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघितलेली होती मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिलेटेड विथ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ए सिस्टीम आपण बघितलेली होती रिलेटेड विथ दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नाऊ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय येतं तर पहिल्यांदा आपण बघूया की द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ काय काय येतं त्याच्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज, देन इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, देन इट कन्सिस्ट ऑफ uterus, then it shows vagina, then external genitalia which is called as the vulva, then it consists of paired vestibular glands and it get finished with the structure as a pair of mammary glands. So these are the structures which are associated with the female reproductive system. Once again, paired ovaries, paired oviduct, uterus, vagina, then external genitalia which is also referred by the name as vulva, then paired vestibular gland and the paired mammary gland. So let us deal one by one related with the diagram. So first of all, observe the diagram given in your book on page number 22. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जी डायग्राम दाखवलेली आहे त्या डायग्रामला तुम्हाला लेबल करायला सांगितलेलं आहे. आता आपण जे पार्ट्स या ठिकाणी मेन्शन केले आपल्या या ठिकाणी, तर ते वन बाय वन मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते. सो दीज टू स्ट्रक्चर्स, दी ओव्हल स्ट्रक्चर्स, दे आर कॉल्ड ॲज दी ओव्हरी. दीज आर द पेअर्ड स्ट्रक्चर ॲज अ राईट अँड लेफ्ट ओव्हरी त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्यामध्ये. देन दी टू ओव्हिडक्ट्स, दी स्ट्रक्चर्स, दी ट्यूब-like structures, they are called as the oviducts. One on left side and one on right side present असतं. Then these oviducts opens into the pear-shaped sac-like structure which is referred by the name as uterus असं त्याला म्हटलं जातं. Then this uterus, it opens into the structure which is referred by the name as the vaginal part. मध्ये ते काय होतं? ओपन होतं. आणि एक्सटर्नल जेनिटालियामध्ये येणारे जे ऑर्गन्स आहेत which are referred by the name as vulva, vestibular gland and the mammary glands that we will deal in a next lecture. तर हे झाले parts. Once again, paired ovaries, paired oviduct, then this is the uterus, then the part of uterus which is a last that opens into the vagina, cervix part, and this is related with the vagina. Now one by one we will see the structures. Now see first of all for the ovaries. Now see for the ovary, singular it is called as a ovary. Singular it is called as the, single it is referred by the name as ovary. Now this ovary
It is a primary sex organ which is initiated for the production of ovum and secretion of various hormones. तर हा जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ओव्हरी, द ओव्हरी हा साधारण कसा असतो तर इट इज सॉलिड ओव्हल अँड अल्मंड शेप्ड. इट इज सॉलिड ओव्हल किंवा अल्मंड शेप्ड स्ट्रक्चर त्याचं आपल्याला बघायला. अल्मंड म्हणजे बदामाच्या आकाराचा साधारण त्याचा काय असतो आकार आपल्याला बघायला मिळतो. सो रिलेटेड विथ इट्स मेजरमेंट जर बघितले तर साधारण 3 आपणाला सेंटीमीटर एवढी त्याची काय आढळते लेंथ आढळते. तर 1.5 एवढी त्याची आपल्याला काय बघायला मिळते ब्रेड बघायला मिळते. आणि त्यानंतर साधारण 1 सेंटीमीटर एवढा त्याचा काय असतो तर थिकनेस असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर ब्रेड आणि 1 सेंटीमीटर त्याचा थिकनेस असलेला आपल्याला थिकनेस असतो. त्याच्यानंतर रिलेटेड विथ इट्स पोझिशन कुठं प्रेझेंट असते. सो द पोझिशन ऑफ ओव्हरी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेलची पेल्विक जी कॅव्हिटी आहे त्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये इट इज प्रेझेंट नियर द किडनी. किडनीच्या जवळ यांची पोझिशन असलेली आपल्याला आढळून येते. आणि त्यानंतर प्रत्येक ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी आपल्याला काय आढळते इट इज अटॅच्ड टू द ॲबडॉमिनल वॉल. ॲबडॉमिनल वॉलला ती अटॅच झालेली असते. कशाच्या तर आता ही जी युटेरस आहे ॲबडॉमिनल वॉल बाय द लिगामेंट्स म्हणजे दोरासारखे स्ट्रक्चर्स असतात ज्याच्या सहाय्याने ते काय झालेले असतात तर दे आर अटॅच्ड विथ द ॲबडॉमिनल वॉल्स अँड द युटेरस अल्सो. तर ह्या 2 स्ट्रक्चरला ह्या ज्या ओव्हरीज आहेत गोलाकार स्ट्रक्चर असतात ते पडू नयेत म्हणून ते काय केलेले असतात तर मागच्या बाजूला ॲबडॉमिनल वॉलला आणि त्याचबरोबर युटेरसला कशाच्या सहाय्याने जोडलेले असतात तर दे आर किंवा पोझिशन मेंटेन करण्यासाठी त्यांना लिगामेंट्सचा उपयोग हा होतो. आता त्यानंतर हे जे लिगामेंट्स आहेत ते लिगामेंट्स काय करतात दे होल्ड्स द ओव्हरी अँड दॅट ऑफ दी ओव्हिडक्ट्स इन अ पोझिशन टू द युटेरस अँड द डॉर्सल बॉडी वॉल. आता द ओव्हॅरियन लिगामेंट अटॅचेस ओव्हरी टू द युटेरस. आता ह्याच्यामधलं काय सांगितलेलं आहे तर ओव्हॅरियन लिगामेंट ते काय करतं इट अटॅचेस ओव्हरी टू द युटेरस. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं की ओव्हॅरियन लिगामेंट हा इस्पेशली काय करतो ओव्हरीला युटेरसची जॉईन करण्याचं काम त्याच्यामार्फत हे केलं जातं. तर ही जी ओव्हरी आहे विच इज सॉलिड almond shaped which is present in the pelvic cavity and it is joined to the uterus and to the abdominal wall with the help of ligaments. Ovary is specially attached to the uterus with the help of ovarian ligamentच्या सहाय्याने ती जोडलेली आपल्याला आढळून येते जिचं फंक्शन काय आहे. सो सी रिलेटेड विथ द फंक्शन. सो द फंक्शन ऑफ ovary, main function production of ovum or egg. बीजांड तयार करण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं. अँड सिक्रीशन ऑफ हॉर्मोन्स जवळजवळ 5 वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स ओव्हरीकडून काय केले जातात रिलीज केले जातात. नाव द नेम ऑफ हॉर्मोन्स आर ॲज इस्ट्रोजेन, then progesterone, then relaxin, then activin and inhibin. So these are the various types of hormones which are secreted by the ovary
at the different periods that plays important role related with the menstrual cycle, related with the pregnancy, related with the parturition, etc. So which are these hormones? See, estrogen, progesterone, relaxin, activin and inhibin. तर असे हे जे स्ट्रक्चर आहे इट इज दॅट ऑफ दी ओव्हरी. आता ओव्हरी नंतर नेक्स्ट येणारं जे स्ट्रक्चर आहे इट इज ऑफ अ ओव्हिडक्ट. नेक्स्ट स्ट्रक्चर कुठलं आहे तर ओव्हिडक्ट. आता हे ओव्हिडक्ट काय आहेत तर ओव्हिडक्ट आर द स्ट्रक्चर्स विच आर रेफर्ड बाय द नेम ॲज फॅलोपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूब ह्या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. काय ओव्हिडक्ट आर ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज फॅलोपियन ट्यूब or the uterine tube. See once again in a diagram the structures that are close and that are associated with the ovary. These two structures, tube like structures, they are referred by the name as oviduct. Now see related with the structure of these oviduct हे जे structures आहेत, these structures are in the form of the paired muscular ducts. These are the paired muscular ducts. Now these ducts they are lying horizontal position असते त्यांची कुठे तर पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये. अँड दिस प्रॉक्झिमल पार्ट, त्याचा जो प्रॉक्झिमल पार्ट आहे स्टार्टिंगचा पार्ट तो कसा असतो ओव्हरीशी क्लोज असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि डिस्टली इट ओपन्स इन टू द युटेरसमध्ये तो काय होतो ओपन होतो. आता हा जो ओव्हिडक्ट आहे इट इज नियर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ असतो. त्यानंतर याची इंटरनल वॉल जी आहे इट इज लाइन्ड बाय, सी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इंटरनली और इंटरनल वॉल इट इज lined by the ciliated epithelium. तुम्हाला नीट CET साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द इंटरनल वॉल ऑफ ओव्हिडक्ट इज लाइन्ड बाय डॅश डॅश डॅश. सो इट इज लाइन्ड बाय दी सिलिएटेड एपिथेलियमने लाइनिंग केलेली ती वॉल. सिलिएटेड एपिथेलियम हा चॅप्टर तुमचा ॲनिमल टिश्यूमध्ये तुम्ही शिकलेला आहात आणि ज्याच्यामध्ये जे मॉडिफाईड ज्या आपल्या कॉलमनार एपिथेलियम आहे त्यांच्यावरती सिलियाचे काय असतात स्ट्रक्चर्स असतात, स्मॉल हेअर लाईक आउटग्रोथ्स दॅट शो बीटिंग मूवमेंट विच इज यूज्ड फॉर टू पुश द मटेरियल इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. तर तशा प्रकारच्या सिलिएटेड एपिथेलियम ओव्हिडक्टमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. आणि असा हा जो ओव्हिडक्ट आहे इट इज डिवायडेड इन टू फॉलोइंग 3 regions. 3 regions येतात ह्या ओव्हिडक्टचे. ॲज द स्टार्टिंग पोर्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज infundibulum. Then the middle part it is called as ampulla and the last one part it is called as isthmus or cornua. Isthmus or cornua. Okay, so these are the different parts of the oviduct. Infundibulum, ampulla and isthmus or cornua असं त्या पार्ट्सना म्हटलं जातं. आता वन बाय वन रिलेटेड विथ द इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलम काय आहे? इट इज प्रॉक्झिमल. इन्फंडिब्युलम काय आहे? इन्फंडिब्युलम इज प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. आता ह्याची खासियत काय आहे बघा. दिस पार्ट इज funnel like. The part is funnel like.
नरसाळ्याच्या आकाराप्रमाणे तो आपल्याला दिसतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर ओव्हरी प्रेझेंट केली तर त्या ओव्हरीच्या भोवती जो आपणाला अशा रीतीने फिंगर लाईक प्रोजेक्शनचा पार्ट दिसतो. दिस पार्ट इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, काय म्हटलं जातं त्याला, तर प्रॉक्सिमल पार्ट जो इन्फंडिब्युलम आपण म्हणतोय, दिस पार्ट इट इज कॉल्ड ॲज इन्फंडिब्युलम. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज हॅविंग ॲन ओपनिंग. ह्या पार्टला काय असतं, ह्या ठिकाणी ओपनिंग प्रेझेंट असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अँड दिस ओपनिंग ऑफ इन्फंडिब्युलम इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज ऑस्टियम. त्याला काय म्हटलं जातं, ऑस्टियम. दिस इज ऑल्सो one of the important statement. The opening of infundibulum is called as the ostium, which is present quite near to the ovary. कशासाठी असतं हे ओपनिंग, तर ओव्हरीमधून बाहेर पडणारं जे ओहम आहे ते ह्या ओपनिंगमधून काय केलं जातं, पुढच्या मार्गामध्ये ते पाठवलं जातं. सो द पार्ट ऑफ इन्फंडिब्युलम थ्रू विच द ओहम इज पास, दॅट ओपनिंग इट इज कॉल्ड ॲज दी ऑस्टियम असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर हा जो ऑस्टियम आहे इट इज सराउंडेड बाय मेनी फिंगर लाईक प्रोजेक्शन्स. हे अशा रीतीने त्याच्याभोवती आपल्याला काय दिसतात, मेनी अशा रीतीने फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आढळतात. अँड दीज प्रोजेक्शन्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज फिम्ब्री. सो फिंगर लाईक प्रोजेक्शन्स ऑफ इन्फंडिब्युलम दे आर कॉल्ड ॲज दी फिम्ब्री. काय म्हणायचं त्यांना, फिम्ब्री असं म्हटलं जातं. सो दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन्स दे आर रेफर्ड बाय द नेम ॲज फिम्ब्री. आणि त्याच्यानंतर ह्या फिम्ब्रीच्या सहाय्याने काय केलं जातं, तर हे जे ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे ते काय केलं जातं, होल्ड केलं जातं. आणि त्यानंतर ह्या ऑस्टियममधून जे ओव्ह्युलेटेड एग आहे ओव्हरीपासून ते पुढे जातं. त्यानंतर द नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हिडक्ट विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज ॲम्प्युला. ॲम्प्युला हा पार्ट काय आहे, इट इज द मिडल पार्ट. इट इज द मिडल पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट विच इज लॉंग अँड स्ट्रेट. इट इज लॉंग अँड स्ट्रेट. And the function of this region is very important. See once again, function of this part, the fertilization of ovum takes place in this region. Fertilization of ovum takes place in this region. In this region means which region, the ampulla region. See, that region is ampulla region. पहिला जो region बघितला तो कुठला होता, इन्फंडिब्युलम. तर इन्फंडिब्युलम, फिम्ब्री आणि ऑस्टियम. ॲम्प्युला मिडल पार्ट लॉंग स्ट्रेट. अँड द फंक्शन इज, इट इज अ प्लेस वेअर फर्टिलायझेशन ऑफ ओहम टेक्स प्लेस. तर अशा रीतीने याच्यावरती तुम्हाला म्हणजे शक्यतो बऱ्याच वेळेला MCQs विचारला जातो किंवा CETसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असलेला आपल्याला आहे. इन द डॅश डॅश पोर्शन ऑफ ओव्हिडक्ट ऑकर्स दी फर्टिलायझेशन. सो द ॲम्प्युला इज द पार्ट ऑफ ओव्हिडक्ट शोज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. त्या ठिकाणी आपल्याला ऑकर होतं. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपला ओव्हिडक्टचा इस्थेमस. कोणता पार्ट आहे तो, इस्थेमस. आता इस्थेमस हा जो पार्ट आहे इट इज द, किंवा ज्याला कॉर्निया रिजन असं सुद्धा म्हटलं जातं, कॉर्निया रिजन. ह्या रिजनमध्ये आपल्याला काय आढळतं किंवा हा रिजन काय आहे, तर इट इज अ डिस्टल अँड नॅरो पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. नॅरो पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. म्हणजे ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये जर बघायचं झालं आपल्याला
तर हा जो डिस्टल पार्ट आहे, दिस डिस्टल पार्ट इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, काय म्हटलं जातं त्याला, तर इस्थेमस किंवा कॉर्निया रिजन असं त्याला म्हटलं जातं. तर हा जो रिजन आहे ज्याला आपण कॉर्निया किंवा इस्थेमस असं म्हणतो, तर ह्याचं म्हणजे फंक्शन काय आहे, तर जो ओव्हिडक्टचा पार्ट आहे तो पुढे जाऊन ज्या स्ट्रक्चरने युटेरसमध्ये ओपन होतं तो रिजन म्हणजे कुठला रिजन आहे, तर हा कॉर्निया रिजन असलेला आपल्याला आढळून येतो. इट इज अ नॅरो पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट दॅट ओपन इंटू द युटेरस. म्हणजे ह्या ठिकाणी जे ओहम आहे ते ऑस्टियममधून इन्फंडिब्युलमच्या पुढे जातं, तिथून ते फर्टिलाइज्ड झालं तर ते कुठल्या रिजनमध्ये होतं, ॲम्प्युला रिजनमध्ये होतं. त्यानंतर ते ओहम पुढच्या ज्या ट्यूबमध्ये डिस्टल नॅरो ट्यूबमध्ये पास होतं दॅट रिजन इज इस्थेमस, आणि इस्थेमस इट ओपन्स इनटू द युटेरस रिजनमध्ये काय होतो, तो ओपन होतो. आता हे झालं रिलेटेड विथ दी, ह्या ठिकाणी आपण ओव्हिडक्ट बघितलं, आणि त्यानंतर द नेक्स्ट पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज युटेरस.